मेरे मित्र गोपीनाथ जी ने बीड़ को रेल से जोड़ने का सपना देखा। मुझे खुशी है कि बेटी पंकजा जी इस सपने को पूरा करने में जुटे। जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, अखेर बीडकरांचे स्वप्न साकार झाले आहे। बीडपर्यंत रेल्वे धावण्यास मार्ग मोकळा झाला असून अहिल्यानगर ते बीड ही रेल्वे सेवा दिनांक 17 सप्टेंबर 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेचा शुभारंभ होणार आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात। अहिल्यानगर बीड परळी हा एकूण 261 किलोमीटरचा रेल्वे मार्ग असून या रेल्वे प्रकल्पाचे काम 3 टप्प्यात सुरू आहे। यातील पहिला टप्पा अहिल्यानगर ते अमळनेर हा 100 किलोमीटरचा टप्पा पूर्णत्वास असून यावर रेल्वे धावण्यास देखील सज्ज आहे। यातील दुसरा टप्पा म्हणजे अमळनेर ते बीड हा 67.78 किमीचा मार्ग पूर्ण झाला असून या दुसऱ्या टप्प्याचा उद्घाटन समारंभ दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रेल्वेचा शुभारंभ होणार आहे। अमळनेर ते बीड या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 67.78 किमीचा हा मार्ग असून यामध्ये जातनांदूर, विगणवाडी, रायमोह, राजुरी आणि बीड हे रेल्वे स्थानक असणार आहेत। या टप्प्यामध्ये एकूण मोठे 15 पूल असणार आहेत तर छोटे 90 पूल असणार आहेत। तसेच या रेल्वे मार्गावर रोड ओव्हरब्रिज 15 असतील आणि रेल्वे अंडरब्रिज 31 असणार आहेत। नवीन स्थानक या रेल्वे मार्गावर 5 असणार आहेत। बीडकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला बीड रेल्वेचा मार्ग अखेर मोकळा। हा महत्त्वाकांक्षी अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ हा नवीन रेल्वे मार्गाचा दुसऱ्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून अमळनेर ते बीड या 67.78 किलोमीटरचा दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। तसेच अहिल्यानगर ते बीड रेल्वेने थेट प्रवास करता येणार आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून उद्या दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून अहिल्यानगर ते बीड नवीन रेल्वेची डेमो सेवा सुरू होणार आहे। 168 किलोमीटर पार करण्यासाठी या डेमो रेल्वेला 5 तास लागणार आहेत आणि याचं भाडं देखील जवळपास 40 रुपये इतका असणार आहे। तर मित्रांनो, चला जाणून घेऊया अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गावरील डेमो रेल्वेचं वेळापत्रक। सकाळी 6:55 ही रेल्वे अहिल्यानगर रेल्वे स्थानकातून सुटणार आहे। 6:55 अहिल्यानगर येथून सुटून 7:30 वाजता ही गाडी नारायण डोळे येथे असणार आहे। त्यानंतर 7:50 न्यू लोणी रेल्वे स्थानकावर थांबणार आहे। त्यानंतर 8:10 सोलापूरवाडी, 8:30 धानोरा, 8:35 ही गाडी कडा येथे असतील तर 9:05 ही गाडी आष्टी येथे असणार आहे। तर 9:25 सुमारास ही गाडी वेताळवाडी, 9:40 हातोळा, तर सुमारे सकाळी 10 वाजता ही गाडी अमळनेर भांड्याची येथे असणार आहे। त्यानंतर ही गाडी सकाळी 10:26 जाटनांदूर स्थानकावर असणार आहे तर 10:57 इगणवाडी स्थानकावर असणार आहे। तर सकाळी 11:13 ही गाडी रायमोह रेल्वे स्थानकावर येईल। त्यानंतर 11:39 ही गाडी राजुरी येथे असणार आहे। तर या गाडीचं शेवटचं स्थानक बीड रेल्वे स्थानकावर ही गाडी दुपारी 12:30 पोहोचणार आहे। अहिल्यानगर ते बीड हा 168 किलोमीटरचा मार्ग पार करण्यासाठी या गाडीला सुमारे 5 तास कालावधी लागणार आहे। अहिल्यानगर ते बीड दरम्यान या रेल्वे मार्गावर एकूण 13 रेल्वे स्थानक असणार आहेत। चला तर या गाडीचा परतीच्या प्रवासाचा वेळापत्रक पाहूया। तर ही गाडी परतीच्या प्रवासामध्ये बीड रेल्वे स्थानकातून दुपारी 1 वाजता सुटणार आहे। तर 1:15 राजुरी, 1:36 रायमोह, 1:52 इगणवाडी, तर त्यानंतर 2:20 ही गाडी जातनांदूर रेल्वे स्थानकावर येईल। त्यानंतर दुपारी 3 वाजता ही गाडी अमळनेर भांड्याच्या स्थानकावर असणार आहे। तर 3:19 ही गाडी हातोळा रेल्वे स्थानकावर असणार आहे। तर त्यानंतर 3:34 ही गाडी वेताळवाडी स्थानकावर येईल। त्यानंतर 3:53 न्यू आष्टी, 4:17 कडा, तर दुपारी 4:24 ही गाडी न्यू धानोरा रेल्वे स्थानकावर येणार आहे। त्यानंतर 4:43 सोलापूरवाडी, ठीक 5:03 लोणी, 5:24 नारायणडोह, तर शेवटचं अंतिम स्थानक अहिल्यानगर येथे सायंकाळी 6:30 ही गाडी पोहोचणार आहे। आणि मित्रांनो, ही गाडी रविवारी अहिल्यानगरहून बीडसाठी आणि बीडून अहिल्यानगरसाठी नसणार आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी। तसेच या रेल्वेचं भाडं सुमारे 40 रुपये असणार आहे, याची देखील नोंद घ्यावी। तर एकंदरीत मित्रांनो, हा अहिल्यानगर बीड रेल्वेचा मार्ग मोकळा झाल्यामुळे बीडकरांचे स्वप्न साकार झाले आहे। बीडून अहिल्यानगर आणि अहिल्यानगरहून पुणे, मुंबई या दिशेने प्रवासी प्रवास करू शकतात। यामुळे बीडकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे। तर हा आजचा बीड रेल्वेचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तसेच मित्रांनो, या बीड रेल्वेसाठी श्रेयवाद सुरू असून बीड रेल्वे कोणाच्या काळात मंजूर झाली आणि कोण श्रेय घेते यावर सध्या श्रेयवाद सुरू आहे। तर या बीड रेल्वेसाठी नेमकं श्रेय द्यायचं कोणाला याविषयी आपले काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा।